नमस्कार मित्रांनो, मी विशाल सर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करत आहे आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनल मिशन ऑफिसर्सवर. मित्रांनो, पुन्हा एक मॅथ्स चॅलेंजचा प्रश्न जो एसएससी आणि रेल्वेमध्ये या टाईपचे प्रश्न विचारले जातात. प्रश्नामध्ये बोलत आहे की जर वर्गमूळ 7 ची किंमत 2.646 आहे तर 1 वर्गमूळ 7 ची किंमत किती. विद्यार्थ्यांना खूप सोपासा प्रश्न वाटतो आणि ते याला सॉल्व्ह करण्याचा पण प्रयत्न करतायत. पण हा व्हिडिओ पूर्ण बघण्याच्या पूर्वी तुम्ही याला सॉल्व्ह करून बघा. तुमच्याकडे 4 ऑप्शन्स आहेत, यापैकी कोणतं उत्तर तुमचं असायला पाहिजे त्याला कमेंट सेक्शनमध्ये डेफिनेटली तुम्ही मेन्शन करा आणि मग आपण याला योग्य वे किंवा अप्रोच काय असायला पाहिजे त्याला सुद्धा डिस्कस करू. खूप विद्यार्थ्यांना असं वाटतं की 1/√7 ची किंमत काढायची आहे. 1/√7 ची किंमत काढत असताना त्यांच्याकडे फक्त हे दिसतंय की √7 ची किंमत आहे 2.646. या पद्धतीने काढण्याचा प्रयत्न करतात. पण जर असं केलं तर पुन्हा किचकटपणा वाढतो. आता 1च्या भागाकारात 2.646 याला भाग देत असताना तो वेळ जो गुंतेल आणि खूप वेळ जो लागेल इतका वेळ आपल्याकडे या परीक्षांसाठी नाही. तर अशा प्रश्नांना कशा पद्धतीने सॉल्व्ह केल्या जातं, तो अप्रोच काय असायला पाहिजे तुमचा, त्याला तुम्हाला बघणे आहे. तर व्यवस्थित बघा, एक रॅशनलायझेशन म्हणून मेथड असतो. तुम्हाला 1/√7 याची किंमत काढायची आहे आणि रॅशनलायझेशन मेथड काय बोलते की गुणाकारात हा जो √7 आहे याला दोन्ही अंश आणि छेद इकडे लिहून द्या. अंश आणि छेद इथे लिहून घेतले, याला म्हणतात रॅशनलायझेशन मेथड. आणि याच्याने हा प्रश्न सोपा होतो की आता √7 गुणीला 1 केला, √7 गुणीला 1 म्हणजे तो होईल √7च भागाकारात. √7 गुणीला √7 दोन वेळेस 7 7 रूट मध्ये आहेत म्हणजे 1 7 बाहेर पडेल, म्हणजे त्याला लिहिता येईल तुम्हाला सरळ 7. आता बघा प्रश्न सोपा होतो. आता √7 ची किंमत जी दिलेली आहे त्याला आपण वर लिहून घेऊया 2.646 भागीला, आणि हा जो 7 आहे या 7 ने भाग दिल्यास प्रश्नाचे उत्तर सहज तयार होईल, जे तुम्हाला ऑप्शन मध्ये सापडेल. चला फायनली उत्तर काढूया. 2 पॉइंट आहे, 2 मध्ये 7 ने भाग जाणार नाही म्हणजे तुम्हाला घेणे 0 पॉइंट. आता हा 26 बघा 26 पर्यंत भाग द्या. तर 7चा टेबल 26, 7 त्रिक 21, 5 शिल्लक राहिले, समोरचा एक वाढवला तो झालाय 54. 7चा टेबल 54 पर्यंत, 7 7 49, 49 नंतर 5 शिल्लक राहिले, पुन्हा समोरचा एक वाढवलाय तो झालाय 56. 7चा टेबल 56 पर्यंत, 7 8 56 आणि फायनली असं काहीतरी तुम्हाला ऑप्शन मध्ये शोधणे असते. एकदम सिम्पलेस्ट आणि साधा वे असतो या प्रश्नांना सॉल्व्ह करण्याचा, पण विद्यार्थी मात्र गडबडतात. तुम्हाला गडबडायला नको. जर भविष्यात असा प्रश्न एसएससी रेल्वे जर देत असाल किंवा इतर परीक्षांमध्ये पण असा प्रश्न जर दिसला तर तुम्हाला या पद्धतीने प्रश्नाचे उत्तर काढणे आहे, जे सहज निघेल, विनाकारण वेळ गुंतवू नका. ठीक. आय होप की तुमच्यापैकी काही विद्यार्थ्यांचं उत्तर हे आलं असेल, आणि ज्यांचं आलं नसेल त्यांनी मात्र हा कॉन्सेप्ट लक्षात ठेवा. तर मित्रांनो, हा पुन्हा एक मॅथ चॅलेंजचा एक नवीन क्वेश्चन होता आणि दरवेळेस आपण मॅथ चॅलेंजचे नवीन नवीन प्रश्न जे परीक्षांमध्ये स्पर्धा परीक्षांमध्ये आलेले आहेत ते डिस्कस करत असतो. आणि पुन्हा समोरही नेक्स्ट लेक्चरला तुम्हाला मॅथ चॅलेंजशी रिलेटेड एखादा नवीन आणि महत्त्वाचा प्रश्न मिळेल. आय होप की तुम्हाला हे समजलं असेलच. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. ठीक. मी पुन्हा तुमची भेट करेल नवीन व्हिडिओ घेऊन. तात्पुरता इथेच थांबतोय. टिल देन ऑल ऑफ यू, थँक्यू सो मच. थँक्यू.